नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत नवीन जी आर काढण्यात आलेला आहे। या जी आर नुसार जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते। त्यांच्यासाठी आता राज्य शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला भेटत असतात। जर तुम्ही धुळे किंवा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर झालेला आहे, किती शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत, किती हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे आणि एकूण किती कोटी रुपयाची मदत देण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिनांक 4 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ किंवा अवेळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी म्हणजेच अनुदान दिले जाते आणि ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। या शासन निर्णयानुसार धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 22,56,87,000 रुपये मदत मंजूर करण्यात आलेली आहे। ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यासाठी जे आहे ते बाधित जे शेतकरी आहे ते 7,092 आणि बाधित क्षेत्र 4,668.60 हेक्टर इतके आहे आणि त्यासाठी मंजूर निधी हा 6,79,00,00,000 रुपये आहे। जळगाव जिल्ह्यातील जे बाधित शेतकरी आहे त्यांची संख्या 15,964 तर बाधित क्षेत्र 8,868.92 हेक्टर आणि यासाठी जो मंजूर निधी आहे तो 15,77,00,000 रुपये इतका आहे। आता एकूण शेतकरी आपण पाहिलं तर 23,056 शेतकरी बाधित झालेले होते आणि एकूण बाधित जे क्षेत्र आहे ते 13,537.52 हेक्टर आणि एकूण निधी 22,56,87,000 रुपये इतका आहे। आता या शासन निर्णयानुसार सर्व मदत ही DBTच्या पद्धतीने या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे, म्हणजेच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ऑनलाईन प्रणालीद्वारे ही जी रक्कम आहे ही जमा केली जाणार आहे। तर या आदेशामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी जी मदत आहे ती बँकांनी कर्ज वसुलीसाठी वापरू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली मदत ही कर्जासाठी वळती करता येणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ व विविध योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत असते। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।